नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, हा ब्लाऊज पीस घेतला आहे मी. त्यानंतर 1 मीटर अस्तर घेतले. आज आपण 37 साईजच्या कटोरी ब्लाऊजची अस्तरवर कटिंग बघणार आहोत. तर इथं मी अस्तर घेतले, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये काही टिप्स सांगितले. तर बघा, बॅक पार्टची उंची घेते मी. इथं अगोदर बॅक पार्ट ड्रॉ करते. तर बॅक पार्टची उंची घेतली 14 इंच. इथं 1 इंच प्लस करून 15 इंच मार्किंग केलं. त्यानंतर शोल्डरचं मार्किंग करते. इथून शोल्डर घेतले 5.25 इंच आणि मोंढा घेते 5.5 इंच. तर 5.25 शोल्डर का घेतले? कारण डीप नेक आहे, त्यासाठी मी 5.25 इंच शोल्डर घेतले. त्यानंतर इथं आपल्याला छातीची मार्किंग करायची. तर 37 साईजसाठी छातीची मार्किंग करणार आहे मी 9.25 इंचावर. तर इथे मी छातीची घडी टाकते 9.25 आणि पुढे शिलाई मार्जिन घेतली 2 इंच. तर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता. त्यानंतर कमरची मार्किंग करते मी. कमर इथं 7.5 इंच आहे. 7.5 इंच मार्किंग केली. त्यानंतर 1 इंच बॅक साईडला टक्स घेतला आणि शिलाई मार्जिन घेतली 2 इंच. आता आपण स्केलने हे मार्किंग जोडून घेऊ. त्यानंतर इथून बघा, असं अर्धा इंच मार्किंग केलं आणि हे क्रॉसमध्ये असं इथं जोडलं आणि इथून आपण 1.25 इंचावर मोंढ्याचा आकार देऊन घेणार आहे बॅक पार्टसाठी. तर इथं असं का मार्किंग केलं आहे? कारण काखेत फुगा येतो, त्यासाठी मी इथं अशा पद्धतीने मार्किंग करून मोंढ्याचा आकार देऊन घेतला आहे. तर मोंढ्याचा जो आकार आहे तो देऊन घेतला. त्यानंतर बघा, आपण हा जो पार्ट आहे बॅक पार्ट तो कट करून घेऊ. तर इथे मी हा बॅक पार्ट जो आहे तो कट करून घेते. आता बॅक साईडचा जो गळा आहे तो नंतर ड्रॉ करायचा. इथून बघा, थोडंसं आपण 1/2 इंच असं क्रॉसमध्ये खाली कट केलं आहे, तुम्हाला दिसतच असेल. आता हा पार्ट जो आहे तो आपण एक कार्डशीट पेपर घेतला आहे. कार्डशीट पेपरवर हा बॅक पार्ट ॲज इट इज जसा आहे तसा मी ड्रॉ करून घेते. कारण फ्रंट पार्टची जी मार्किंग आहे ती आपण अगोदर कार्डशीट पेपरवर करून घेऊ. कारण अस्तर जे आहे ते खूप लागेल, त्यासाठी मी इथं मार्किंग करून घेते. तर इथं बघा, तर खालून अर्धा इंच एक्स्ट्रा घेते मी. इथं बॅक पार्ट जो ठेवला आहे त्याच्याखाली मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेते. तिथं अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं. त्यानंतर मार्किंग करून घेतली. आता बॅक पार्ट जो आहे तो काढून घेऊ आपण. तर इथं बघा, मी अशी जो मोंढ्याची मार्किंग आहे ती इथं मार्किंग करून घेते. कारण आपल्याला फ्रंट साईडचा जो मोंढा आहे त्याचा देखील आकार द्यायचा आहे. तर इथं बघा, मी फ्रंट साईडचा जो मोंढा आहे तो अर्धा इंचाचा गॅप ठेवून इथं फ्रंट साईडच्या मोंढ्याचा जो आकार देऊन घेतला. त्यानंतर इथं क्रॉसपट्टीची मार्किंग करते. 3 इकडं 2.5 असं मार्किंग करून घेतलं. 2.5 आणि 3. त्यानंतर क्रॉसपट्टीचा आकार देण्यासाठी अर्धा इंचावर मार्किंग केलं आणि फ्रेंच कवने क्रॉसपट्टीचा असा आकार जो आहे तो देऊन घेतला. त्यानंतर बघा, आपल्याला इथं आता गळारुंदी घ्यायची. गळारुंदी घेतली मी 2.25 इंच. त्यानंतर 5.5 इंचाचा गळा आहे. अर्धा इंच प्लस करून 6 इंचावर मार्किंग करून इथं पुढचा जो गळा आहे तर त्याचा बॉक्स बनवून घेतला आणि राऊंड शेप इथं ड्रॉ करून घेतला. त्यानंतर बघा, इथून कटोरीची मार्किंग केली 5.5 इंचावर. इथं देखील एक मार्किंग केली. आता पहिल्या मोंढ्यापासून 2.5 इंचावर मी इथं मार्किंग करून घेते. इथं 2.5 इंचावर मार्किंग केली. त्यानंतर गळ्याच्या साईडने 1 इंचावर मार्किंग करून आपण हा जो कटोरीचा असा शेप आहे तो इथं मी देऊन घेतला आहे. तर बघा, कटोरीचा शेप देऊन घेतला. त्यानंतर आता आपण कट करून घेऊ. हे जे पॅटर्न आहे ते इथे मी कट करून घेते. बघा, आता क्रॉसपट्टी कट करून घेते अगोदर. त्यानंतर पुढचा जो गळा आहे तो कट करून घेते. त्यानंतर वरती शोल्डर आणि आता आपल्याला फ्रंट साईडचं जे आर्महोलचा शेप आहे तो इथं कट करायचा आहे. तर इथं बघा, मी पुढचा जो आर्महोलचा शेप होता तो कट करून घेतला. त्यानंतर कटोरी कट केली. आता हे जे पॅटर्न आहे आपण अस्तरवर ठेवून लगेच कटिंग करून घेऊ. इथे बघा, मी अस्तरवर फ्रंट पार्ट घेतला आहे अगोदर कटिंगसाठी, मार्किंगसाठी. तर मार्किंग करून घेतली. ॲज इट इज जसा आहे तसा हा फ्रंट पार्ट इथं मी मार्किंग करून घेते. कुठेही काही वाढवायचं नाही आपल्याला. तो जसा आहे तसाच मार्किंग करून घ्यायचा आणि आता मी मार्किंग केलं आहे तर हा जो फ्रंट पार्ट आहे तो कट करून घेते. तर इथं बघा, तर मार्किंग करून घेतलं आहे. तर इथे मी कट करून घेते फ्रंट पार्ट. व्यवस्थित कट करायचा आहे. जशी मार्किंग केली त्यावरच आपल्याला कटिंग देखील करायची आहे. तर तुम्ही नक्कीच ही जी मी मेथड सांगितली नक्की ट्राय करा. तुमचा देखील काखेत फुगा किंवा शोल्डर उतरत असतील तर त्यासाठी मी काही टिप्स सांगितल्या आहे यामध्ये. त्यानंतर बघा, आता क्रॉसपट्टी देखील मी जशी आहे तशी ठेवून ॲज इट इज जशी तशी मार्किंग करून घेते. कुठेही काही वाढवायची नाही आहे. आपण जशी आहे तशीच इथं क्रॉसपट्टी मार्किंग करून घेतली आणि आता क्रॉसपट्टी देखील मी इथं कट करून घेते. तर इथं बघा, अशी क्रॉसपट्टी मी मार्किंग करून आणि आता कट करून घेतली व्यवस्थित, कट टू कट. त्यानंतर बघा,
आता इथं अगोदर आपण बाही जी आहे स्लीव तिची कटिंग करून घेऊ. त्यानंतर आपण जे आहे ते कटोरी वाढवून घेऊ. ते तर बाही आहे आपली 9 इंचाची, 1 इंच प्लस करून 10 इंचावर मार्किंग केली. कॅफ हाईटसाठी मी 3 इंचावर मार्किंग केली. त्यानंतर इथून बघा ही लाईन अशी ड्रॉ केली. आता आपली छातीची जाडी किती होती? आपल्या छातीचा भाग होता 9.25 इंच, तर इथं 9.25 इंचावर मार्किंग केली. त्यानंतर आतमध्ये 1.5 इंचावर मार्किंग केली आणि अशी क्रॉसमध्ये मार्किंग करून ह्या क्रॉस लाईनचा सेंटर काढून घेतला बाहीचा आकार देण्यासाठी. तर त्यानंतर इथं 1 इंच आणि पाऊण इंच अशी 2 मार्किंग करून घेतल्या आणि बाहीचा जो शेप आहे तो इथं बघा मी असा ड्रॉ करून घेते. आता आपण बॅक साईडचा जो बाहीचा शेप आहे म्हणजे आकार तो इथे मी ड्रॉ करते. त्यानंतर फ्रंटचा देखील बघा पुढचा जो आहे तो देखील इथं ड्रॉ करून घेतला. आता ड्रॉ केला त्यानंतर आपल्याला इथं दंडघेर घ्यायचा आहे. तर दंडघेर आहे 6 इंच. शिलाई मार्जिन घेतली आपण 2 इंच. तर इथं बाहीत देखील 2 इंच घेतली. बाही आता ड्रॉ करून घेतली आपण. आता बाही कट करून घेऊ. जशी मार्किंग केली सेम त्या पद्धतीने मी इथं कटिंग करून घेते. बघा बाहीची देखील. त्यानंतर पुढचा जो बाहीचा आकार आहे तो देखील कट करून घेतला. बाही आपली कट झाली. त्यानंतर बघा कटोरी कशा पद्धतीने ठेवायची आणि वाढवायची. तर इथं बघा कटोरी जी आहे ती क्रॉसमध्ये ठेवली मी. तुम्हाला दिसतच असेल कटोरी नेहमी क्रॉसमध्ये ठेवायची आणि ॲज इट इज जशी आहे तशी इथे मी कटोरी जी ती मार्किंग करून घेतली. त्यानंतर इकडनं बघा 1.5 इंचावर मार्किंग करते आणि इथं देखील 1.5 इंचावर असं मार्किंग केलं. त्यानंतर इथं स्केलने आपण कटोरी जी आहे ती गळ्याच्या साईडने अशी जॉईन केली आणि इकडनं बघा अर्धा इंच जॉईंट होणार आहे त्यासाठी अर्धा इंच हे मार्किंग वाढवून घेतलं. त्यानंतर या कटोरीचा आपल्याला सेंटर काढायचा आहे. तर सेंटरवर एक मार्किंग केली. सेंटरपासून खाली 1.5 इंचावर मार्किंग केली आणि त्यानंतर आपण हे जे मार्किंग आहे ते इथं 1.5 इंचाला हे जॉईन केलं. आता कटोरी आपण अस्तरवच वाढवून घेतली. त्यानंतर आता आपण कटोरी कट करून घेऊ. इथं बघा मी जशी मार्किंग केली कटोरी सेम त्या पद्धतीने इथं कटोरी जी आहे ती कट करून घेते. व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आपल्याला कटोरी. त्यानंतर हे जे पॅटर्न आहे ते मी ब्लाऊज पीसवर ठेवून कटिंग करून आणि तुम्हाला स्टिचिंग दाखवते. तर या ब्लाऊज पीसवर मी कटिंग करून घेतले. आता आपण फ्रंट पार्ट कशा पद्धतीने स्टिच करायचा कटोरी तर मी तुम्हाला इथं दाखवते. तर त्यासाठी अगोदर एक पार्ट घेते. तर कटोरी नेहमी समोरासमोरच ठेवायची व्यवस्थित म्हणजे उलटसुलट होऊ नये त्यासाठी. तर इथं बघा कटोरी जी आहे ती व्यवस्थित समोरासमोर ठेवली म्हणजे उलटसुलट होणार नाही. त्यानंतर साईडचे जे पार्ट असतात फ्रंट पार्ट ते देखील बघा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे. समोरासमोरच ठेवायचे कारण ते देखील उलटसुलट होऊ नये त्यासाठी. तर आता आपण अगोदर एक पार्ट घेऊ बघा इथे. तर अगोदर मी एक पार्ट घेते एक साईडचा. आता इथं मी जॉईन करून घेते अस्तर आणि मेन फॅब्रिक. ते इथं बघा व्यवस्थित आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक. जास्त घाई करायची नाही. इथं तुम्ही 4 ते 5 नंबरची शिलाई वापरून देखील अस्तर जॉईन करू शकता. तर बघा इथे मी आता जे आहे फ्रंट पार्ट तो व्यवस्थित असा जॉईन करून घेतला आहे आणि आता तुम्हाला इथे हे एक्स्ट्राचं कापड दिसत असेल तर ते सर्व जे कापड आहे ते व्यवस्थित कट करून घेते. ती इथे बघा सर्व जे कापड आहे ते व्यवस्थित कट करून घेतले. नेहमी अस्तर आणि मेन फॅब्रिक ब्लाऊज पीसवर कट करताना अस्तरपेक्षा जे मेन फॅब्रिक ते एक्स्ट्राच ठेवायचं अर्धा इंच. नंतर आपण कट करून घेतो. हे बघा आता फ्रंट अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन झालं आहे. तर इथे मी कटोरी घेते. तर कटोरी देखील आपल्याला जॉईन करून घ्यायची अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित. ते इथं बघा कटोरी देखील मी अशी जॉईन करून घेतली अस्तरला. त्यानंतर बघा एक्स्ट्राचं जे कापड आहे ते देखील सर्व व्यवस्थित अस्तरच्या लगोलग आपल्याला कट करून घ्यायचं आहे कारण अस्तर आपण मापात घेतलं आहे त्यासाठी. तर इथे मी जे ब्लाऊज पीसचं कापड होतं ते सर्व कट करून घेतलं. त्यानंतर बघा आता कटोरीला टक्स द्यायचा आहे. तर टक्स देण्यासाठी बघा आता इथून मी एक 1.5 इंचावर मार्किंग करते आहे. आता ब्लाऊजची उंची जास्त आहे त्यामुळे मी इथं टक्सची मार्किंग करते आहे 3 इंचावर. तुम्ही 2.5 इंचावर केली तरी काही हरकत नाही. आता ब्लाऊजची उंची जास्त होती त्यामुळे मी इथं 3 इंचावर केली. त्यानंतर टक्सची जी डबल शिलाई आहे ती देऊन घेतली आणि आता बघा कटोरी आपली तयार झाली. आता कटोरी जॉईन करायची तर कटोरी नेहमी गळ्याकडच्या साईडने जॉईन करायची लक्षात घ्या. तर इथं बघा दोन्ही जे पार्ट आहे ते एकावर एक व्यवस्थित ठेवून मी कटोरी आणि फ्रंट पार्ट तो जॉईन करून घेते. जास्त खेचायचं पण नाही आहे आणि लूज पण सोडायचं नाही. फक्त दोन्हीवर व्यवस्थित पार्ट
जे आहे ते जॉईंट करत आपल्याला जॉईंट करून घ्यायची. आता जॉईंट केली, आता यावर आपल्याला डबल टिप द्यायची. तर डबल टिप देणं प्रत्येक पार्ट गरजेचंच आहे. तर बघा कटोरी आपली जॉईंट झाली. आता इथं थोडं एक्स्ट्रा आहे तर मी ते कट करून घेते. तर कट केलं त्यानंतर बघा आपण आता क्रॉसपट्टी घेऊ. तर इथे मी क्रॉसपट्टी घेते जॉईंट करण्यासाठी. तर सरळवरती सरळ क्रॉसपट्टी जी आहे ती ठेवून घ्यायची. आणि आता बघा इथून खालून अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन मी इथं क्रॉसपट्टी जी आहे ती जॉईंट करते. त्यानंतर कटोरीचा टक्स देखील कशा पद्धतीने फोल्ड केला आहे तुम्हाला इथं दाखवलं आहे, तो तुम्ही सेम त्याच पद्धतीने फोल्ड करायचं आहे. त्यानंतर आता अस्तरची क्रॉसपट्टी घेऊ आणि ती देखील मी इथं खालून अशी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन जॉईन करून घेते. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित जॉईन करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला त्यावर दाबटीप द्यायची. तर इथे मी डबल त्यावर अस्तरच्या साईडने दाबटीप देऊन घेते. तर इथं दाबटीप देऊन घेतली. त्यानंतर बघा हे फ्रंट पार्ट जो आहे तो असा राऊंड करायचा आणि अस्तरची आणि ब्लाऊज पीसची जी क्रॉसपट्टी ती एकावर एक ठेवून आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायची आहे. तर इथं मी क्रॉसपट्टी जी आहे ती शिलाई देऊन घेते आणि डबल शिलाई द्यायची, कारण ही आपली शिलाई जी आहे ती मधून जाणार आहे. तर ही बघा शिलाई देऊन घेतली. आता हा पार्ट जो आहे तो ओपन करून घेते. हे बघा अशा पद्धतीने आपण एक पार्ट जो आहे तो तयार केला. आता सेम याच पद्धतीने दुसरा देखील पार्ट जो आहे तुम्ही तयार करून घेतला आहे. बघा तर दोन्ही पार्ट आपले तयार झाले. तर इथं बघा एकावर एक व्यवस्थित ठेवून घ्यायचे हे पार्ट. तर त्यासाठी अगोदर ठेवून घेतले. त्यानंतर आपण आय हुक पट्टी चेक करून घेऊ. तर इथे मी आय हुक पट्टी घेते आहे जॉईन करायला. तर सरळवरती ठेवली. एक पार्ट जो आहे तो सरळ आहे, एक आपली सरळकडून जॉईंट होत असते आणि एक आपली उलट बाजूकडून जॉईंट होत असते. तर इथं बघा अशी सरळ ठेवून घेतली. त्यानंतर असं मध्ये फोल्ड करायचं आणि ती डबल फोल्ड करून आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायची. तर मी ज्या पद्धतीने करते तुम्ही देखील सेम त्याच पद्धतीने जी आहे ती आता ही आपली हुक पट्टी, तर ही हुक पट्टी अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायची. ती इथं मी आता जॉईंट करून घेतली. एक्स्ट्राचं कापड कट करून घेते. त्यानंतर बघा दुसऱ्या साईडची देखील आपल्याला आता ही आपली आय पट्टी, तर ही आय पट्टी उलट बाजूकडून जॉईन करायची. आता बघा इथं मी माझ्या याच्यानुसार सांगते. आता तुमचं जर हात उलट-सुलट असेल, कधी-कधी काय होईल की तुमची जी ही आय पट्टी आहे ती त्या बाजूने देखील जॉईंट होऊ शकते. प्रत्येकाची वेगवेगळी मेथड असते. तर इथं बघा मी या बाजूने जॉईंट करून घेतली. वरतून आता अर्धा इंच फोल्ड करून अशा पद्धतीने ही जी पट्टी ती व्यवस्थित जॉईन करून घेतली. आता दोन्ही बाजूला आय हुक पट्टी आपण लावून तयार केलं आहे. त्यानंतर बघा इथं आपल्याला व्यवस्थित चेक करून घ्यायचं आणि आता हे दोन्ही पार्ट असे एकावर एक व्यवस्थित कट टू कट ठेवायचं आहे आणि गळ्याचा जो शेप आहे तो व्यवस्थित इथं आपण देऊन घेणार आहे. तर इथं बघा मी आता फ्रेंच जो आहे त्याने गळ्याचा शेप देणार आहे, पण त्यासाठी अगोदर मी गळा चेक करून घेतला आणि नंतर फ्रेंच कर्वने असा गळ्याचा जो शेप आहे तो इथं व्यवस्थित देऊन घेते. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित बघून घ्या कशा पद्धतीने मी जे पार्ट आहे ते व्यवस्थित एकावर एक ठेवले आणि आपण जो गळ्याचा शेप आहे तो इथे मी देऊन घेतला आहे. बघा अशा पद्धतीने आता गळ्याचा शेप देऊन घेतला. त्यानंतर बघा पायपिंग करायची. तर पायपिंगसाठी अशा तिरप्या पट्ट्या ज्या आहेत त्या कट करून घेतल्या. तिरप्याच पट्ट्या कट करायच्या पायपिंगसाठी. तर इथं तिरप्या पट्ट्या कट केल्या. त्यानंतर ह्या पट्ट्या बघा अशा पद्धतीने जॉईन करायच्या. व्यवस्थित सरळवरती सरळ ठेवून तिरपी शिलाई द्यायची यांना, म्हणजे आपली जी पट्टी ती अशा पद्धतीने व्यवस्थित जॉईंट होती आहे. बघा तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या पट्ट्या ज्या आहेत त्या जॉईन करून घ्यायच्या. आता 2 पट्ट्या मी इथं जॉईन केल्या. त्यानंतर एका बाजूने अर्धा इंच फोल्ड करून आपल्याला ही जी पट्टी ती शिलाई देऊन घ्यायची तिला. तर इथे मी अर्धा इंच बाजूने फोल्ड करून शिलाई देऊन घेतली. त्यानंतर आपण ब्लाऊजला जी आहे ती पट्टी आता इथे जॉईंट करून घेऊ. अर्धा इंच एक बाजूने फोल्ड करायचं आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन ही गळ्याच्या साईडला आपल्याला ही पट्टी जॉईंट करून घ्यायची. ती इथे मी ही पट्टी जॉईंट करून घेते. आता तुम्हाला जसं जाड बारीक हवी त्यानुसार पायपिंग राऊंड करायची आणि इथं शिलाई देऊन घ्यायची. पायपिंगची शिलाई देताना काळजी घ्यायची, सावकाश द्यायची आणि पायपिंगवर येऊ द्यायची नाही आहे शिलाई. तर व्यवस्थित इथे मी शिलाई देऊन घेते. हे बघा तुम्हाला आता इथं दिसतच असेल कशा पद्धतीने आपली जी गोटापट्टी ती तयार झाली. तर एक पार्टची मी इथं पायपिंग देऊन घेतली. आता दुसऱ्या पार्टची पण सेम त्याच पद्धतीने अर्धा इंच बाजूने फोल्ड करायचं आणि इथं जी पायपिंगची शिलाई पट्टी तिथे इथं मी तयार करून घेतली आणि इथं बघा
सरळवरती सरळ ठेवून अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन ही पट्टी मी इथे जॉईंट करून घेते अशा पद्धतीने. तर इथे देखील ही पट्टी अशी जॉईंट करून घेतली. त्यानंतर आपल्याला व्यवस्थित राऊंड करून जशी जाड बारीक हवी त्यानुसार आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची. तर बघा अशा पद्धतीने मी पूर्ण कटोरी ब्लाऊजची कटिंग अँड स्टिचिंग तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये दाखवली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने आपलं पूर्ण ब्लाऊज तयार, पूर्ण जो फ्रंट पार्ट आहे तो पूर्ण तयार झाला आहे. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.